नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत डबल अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आपण पुरवठा निरीक्षकाची काय भरती झाली, या भरतीचे आज 27 तारीख आणि आज 27 तारखेच्या जे काही पेपर आहे फर्स्ट शिफ्ट, या फर्स्ट शिफ्टचे प्रश्नांसंदर्भात आपण डिस्कस करणार आहोत. अर्थात की फर्स्ट शिफ्टला कोणत्या स्वरूपाचे प्रश्न होते, अर्थात आपण एकदम डिटेल्सने पाहता कोणत्या घटकाला फोकस केलं होतं हे पाहणार आहोत. यात सर्वसाधारणपणे पाहायचं म्हटलं तर एक 4 विषयामध्ये मराठी विषय होता, ते 25 प्रश्नांसाठी अगदी सोपा प्रकारामध्ये विचारला होता. जी के आहे ते सुद्धा ॲव्हरेज होतं, मध्यम लेवलचं. आणि मॅथ रिजनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर मॅथ ॲव्हरेज होतं आणि रिजनिंग पण ॲव्हरेज, म्हणजे मध्यम स्वरूपाचे प्रश्न होते, लक्षात ठेवायचे. आणि इंग्लिशमध्ये कसं तर पॅसेज सोपं होतं, खूप सोपं होतं पॅसेज. ठीक आहे, ॲक्च्युली मी स्वतः गेलो होतो परीक्षेला, त्यामुळे मला माहिती आहे. बाकी जो काही पॅराजम्बलचं होतं ते पण एजी होतं, पॅराजम्बल पण एजी होतं. बाकी ग्रामरचे काही जे प्रश्न होते ते थोडेसे टफ होते, काही टफ होते, काही मिडियम स्वरूपाचे होते. म्हणजे इथं एकदम अवघड असा पेपर नव्हता याच्यामध्ये, हे लक्षात ठेवायचे प्रामुख्याने. आणि दुसरी गोष्ट अशी की मराठीमध्ये काय विचारलं तर मराठीमध्ये 11 ते 12 प्रश्न हे शब्दसंग्रहावर होते, 5 प्रश्न पॅराजम्बलवर होते, 5 प्रश्न होते पॅरेग्राफ, त्याला आपण उतारा म्हणतो. या उताराचे प्रश्न सोपे होते, अगदी सोपे साधा उतारा होता. पॅराजम्बल बी खूप सोपं होतं. याच्यामध्ये हे 10 प्रश्न म्हणजे अगदी हातातले होते. मग समानार्थी विरुद्धार्थीमध्ये तुमचं थोडंसं कन्फ्युजन झालं असू शकतं, ज्याचा अभ्यास कमी त्याच्यामध्ये. आणि अवांतर म्हणजे थोडेसे एक 4-5 क्वेश्चन होते जे की आपले ग्रामरचं प्रॉपर म्हणतो आपण त्याच्यामध्ये. बघा, हे समानार्थी शब्दामध्ये जवळपास 3 प्रश्न होते. अगत्य म्हणजे काय, पर्वत म्हणजे काय. अगत्य हा शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा सांगितलं होतं. मग अगत्य म्हणजे काय, आपुलकी, जिव्हाळा, किंवा आपण म्हणतो ना कळवळ किंवा कळवळा, जे हे शब्द आहेत ते अगत्य या शब्दाचं समानार्थी शब्द आहेत. अगत्याचं आमंत्रण आपण हे शब्दप्रयोग करत असतो. पर्वत विचारला होता, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणतो आपण नग म्हणतो आपण ना. शैल, गिरी हे समानार्थी शब्द आहेत. तर खाली एक वेगळा होता, त्याने समानार्थी नसलेला विचारला होता. ठीक आहे. अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी विचारला होता, अंधार उजेड. पुढे स्थायी या शब्दाचा विरुद्धार्थी विचारला होता की अस्थायी, हा येतो त्याच्यामध्ये. पुढे शुद्ध अशुद्धमध्ये तदत्म्य, तर तादात्म्य असं ते तदत्म्य त्यांनी विचारलं होतं, चुकीचा पर्याय निवडायला सांगितलं होता. आणि धनुर्विद्या असा एक शब्दप्रयोग दिला होता. दुसरा एक होता म्हणजे अयोग्य शब्द ओळखा म्हणून सांगितलं होता. म्हणजे हे शुद्ध अशुद्ध 2 होते, विरुद्धार्थीवर जवळपास 2, समानार्थीवर जवळपास 3 प्रश्न होते. असे 7 प्रश्न. लिंग विचारवर आणि लिंग विचारवर जवळपास 3 प्रश्न होते. कासव या शब्दाचं लिंग ओळखायला सांगितलं होतं, ते कासव, बरोबर आहे ना. किंवा ती बशी या शब्दाचं लिंग ओळखायला सांगितलं होतं, तर ती स्त्रीलिंगी आहे. बशी हा स्त्रीलिंगी शब्द आहे, कासव हा पुल्लिंगी शब्द आहे. या टाईपचे प्रश्न इथे विचारले होते मराठीला विशेषतः. म्हणजे मराठीचे प्रश्न एवढे काही टफ नव्हते किंवा एवढे अवघड सुद्धा नव्हते, एक ॲव्हरेज लेवल होते. आणि ज्यांचा अभ्यास होक्यावर कमांड आहे चांगली, त्यांचे अगदी चांगल्या प्रकारे प्रश्न इथं बरोबर येऊ शकले असतील, त्याच्यात नो डाऊट, काहीच अडचण नाही, येऊ शकतात. आणि आणखी एक तुम्हाला आपण हे का घेतो त्याच्यामध्ये कळायला पाहिजे की तुम्हाला हे जी पेपर आहेत, परीक्षा झाली, या परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला उद्याच्या परीक्षेमध्ये काय केलं पाहिजे, याचं तुम्हाला त्या उद्याचं काय केलं पाहिजे, उद्या कोणता अभ्यास केला पाहिजे. बघा, तुम्हाला एक सांगतो मी आणखी. फेब्रुवारी GS जर आपलं हे जे पाहतो आपण मराठी व्याकरणाचं, याच्यामध्ये शब्दसंग्रह करून जा. PYQ मध्ये शब्दसंग्रह केले तरी चालेल, फक्त समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी. वाक्प्रचार 2 शब्द होते, म्हणीवर 2 शब्द होते, 2 प्रश्न होते, म्हणीवर 2, वाक्प्रचारावर. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं. की एक प्रश्न होता, सीता काहीतरी नाव होतं दिलं, सीताला असंख्य पुढं काम होती, मग ती कामं करण्यासाठी प्लॅनिंग करत होती, तर त्यासाठी खालीपैकी कोणता वाक्प्रचार वापरतात, म्हणजे डोकं खाजवणे, हा एक उत्तर त्याचं होतं, लक्षात ठेवायचे. वाक्प्रचार, म्हणीवर जवळपास 3 प्रश्न होते. याच्यावर हे जवळपास नाही म्हणत आपण, इथं 10 प्रश्न होते, ते 3, 13, पॅसेजचे 5 आणि ह्या आपल्या पॅराजम्बलचे 5, असे जवळपास 25 प्रश्नांचा वेटेज होता. पुढे आपण GK ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस तिथं काय विचार होतं की कलम 120 विचार होतं की सर्वोच्च न्यायालयाची स्थापनेसंदर्भात विचार होतं. तर 120 या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली होती. तसंच आपला विचार होतं मुंबई हायकोर्टाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते. ठीक आहे, तर हे बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती, आपले पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते ते एक विचारलं होतं. याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली हा प्रश्न विचारला होता. पर्यटनचे मुख्यालय कुठे विचारलं होतं, ते म्हणजे मुंबईला. मॅटचं मुख्यालय विचारलं होतं, लक्षात ठेवायचं, मॅट कुठे आहे. नालसाचे प्रमुख कोण असतात हे विचारलंय. ठीक आहे, हा एक प्रश्न होता. भांडवली गुंतवणूक जे अहवाल आहे तो UNDP तयार करतात ते एक विचारलं होतं. पद्म पुरस्कार किती आहेत ते एक विचारलं होतं, लक्षात ठेवायचे. हे 110. पुढे विचारलं होतं 16 वित्त आयोग, याचं खालीपैकी कोण सदस्य नाही असं विचारलं होतं. मग त्याच्यात अजय बंगा,
किंवा अजून जॉर्ज मॅथ्यू वगैरे ऑप्शन होते. ठीक आहे. सविनय कायदेभंग चळवळ विचारली होती. सविनय कायदेभंग चळवळ याच्यावर प्रश्न होता की कोणती गांधी आयर्विन कराराच्या दरम्यान कोणती चळवळ स्थगित करण्यात आली होती. तर ही चळवळ होती सविनय. लक्षात ठेवायची 1930 चितगाव कट सुरेश यांच्या नेतृत्वाखाली होता. तर कुणाच्या नेतृत्वाखाली होता असं विचारलंय. त्याच्यामध्ये सुरेश त्याचं नाव होतं. सदाहरित वने खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळतात. तर आसाम, तामिळनाडू, अंदमान निकोबार आणि वरीलपैकी सर्व असं ऑप्शन होते. तर ते चारही सगळीकडे आवडतात. लक्षात ठेवायचं. ते 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं झालं विचारलं होतं. ते अमळनेरचं झालं. अमळनेर. लक्षात ठेवायचं. हे विचारलं होतं. सिबिल स्कोअर विचारला होता. सिबिल स्कोअर लक्षात ठेवायचं. सिबिल स्कोअर काय असतो. ठीक आहे. तर हा एक विचारला होता. म्हणजे याचं काय 300 ते 900 पर्यंत असं होते. ठीक आहे. तसंच आपल्याकडे जे कॉर्पोरेट कंपन्या आहेत यांच्यामध्ये सर्वप्रथम आपल्या इंडियनमधून कोणता असा सीईओ की जो सर्वोच्च आला म्हणजे भारतीयमधून पहिला आलेला आहे. भारतीय सीईओ पैकी पहिला म्हणून नियुक्त केलेला आहे. सॉरी त्याला तो दर्जा भेटला थोडक्यात. तर ते विचारला होता. ते एक लक्षात ठेवायचं. असे हे जीएसटीचे प्रश्न होते. हे जीएसटी प्रश्न ही अवरेज होते. पण काही प्रश्न टफ वाटत तुम्हाला, पण ज्यांचा अभ्यास त्यांना ते टफ नाही वाटत. वयश्री बघा अजून एक सांगतो. वयश्री योजना विचारली ती. सलोखा योजना विचारली. सलोखा योजना कसं संदर्भात आहे की शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती एकमेकांच्या बांधा आल्या असताना एकमेकांच्या काय करणे नावावर करून घेण्यासाठी कमी पैशामध्ये. ठीक आहे. ते त्याच्यामध्ये मुद्रांक वगैरे कमी केले. मग सलोखा योजना विचारली होती. वयश्री योजना विचारली होती. 65+ वर्ष वयांच्या लोकांना लागू आहे ती. म्हणजे वयश्री सलोखा. ठीक आहे. सिबिल स्कोअर अमळनेर साहित्य संमेलन 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 म्हणजे 25 प्रश्न होते. याच्यामध्ये काही अजून सायन्सचे 2 प्रश्न होते. सायन्सचे 2 प्रश्न होते. म्हणजे एकंदरीत हे 25 प्रश्नांपैकी करंटला वेटेज जास्त होतं. तर करंटचे 10-12 प्रश्न होते. बाकी इतिहास, भूगोल, पॉलिटी आणि सायन्स असे म्हणून 10-12 प्रश्न होते. लक्षात ठेवायचे. या दृष्टीने तुम्हाला विचारलंय. हे जीएसचा भाग होता. सगळ्यात महत्त्वाचं जीएसच ठरतं सगळ्यांसाठी. हा जीएसचा भाग आहे. इथं आला आपण हा मराठीचा भाग आहे. आणि मॅथ रिजनिंग आणि जे इंग्लिश आहे ते इंग्लिशचं पण मी तुम्हाला सांगितलं की मॅथ रिजनिंग सोपं होतं. म्हणजे ॲव्हरेज होतं. 4-5 क्वेश्चन सोडले तर बाकी सगळे सोपे क्वेश्चन होते. आणि आपण याचं जे पाहतो इंग्लिशचं, त्या इंग्लिशच्या प्रश्नांमध्ये पॅराजंबल सोपं होतं. पॅसेज अगदी सोपं होता. बाकी वोकॅबमध्ये थोडंसं ते पण सोपं होतं. अकाउंटी वगैरे या टाईपचे विचारलं होतं आपल्याला. आणि काही प्रश्न होते थोडेसे टफ होते. म्हणजे प्रत्येक परीक्षेत तेवढे असतातच की 4-5 प्रश्न टफ होतेच नसतात. पॅराजंबलचं 5 आहे. पॅसेजचं 5. नंतर होकॅब आणि ग्रामरचे म्हणून असे 25 प्रश्नांचं वेटेज इंग्रजीला होतं. मराठी 25, इंग्रजी 25, गणित बुद्धिमत्ताचं 25 आणि जीएस 25. याच्यामध्ये जीएसला चांगला स्कोर घ्यायला काही हरकत नव्हता मराठीमध्ये. आणि म्हणजे ॲव्हरेज सगळ्याच याच्यामध्ये 20-20च्या जवळपास जायला म्हणजे मराठीमध्ये 25 आणि इतर विषयामध्ये 18-20 पर्यंत जायला काही हरकत नाही आहे. अर्थात 80 पर्यंत हा प्रश्न पेपर तुम्हाला जायला पाहिजे होता. सुटायला पाहिजे होता. सुटायसारखा होता. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे स्वरूपाचा हा पेपर होता. पॅटर्न होता. हा पॅटर्न म्हणजे काही वेगळा जास्त नाही, पण तुम्हाला ग्रामरपेक्षा होक्यापूर जास्त भर द्या हा पॅटर्न सांगतो. ठीक आहे. आणि तुम्ही जीएसपेक्षा करंटचा आताचा अभ्यास आत्ताचा जानेवारी-फेब्रुवारीचा जास्त करा हे पॅटर्न सांगतो. सेम 26 तारखेला अशाच प्रकारचं करंट होतं जे की तत्कालीन आताचं करंट होतं. तेच उद्याच्या तुमच्या 28 तारखेला आणि 29 तारखेला तुम्ही जाणार आहात परीक्षेला. त्यासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. ते करून जा. ते घटक आहे ते महत्त्वाचे करून जा. ठीक आहे. थांबूया आपण इथं. भेटून नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच.